नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चैतन्य कॉफी पित असतो तेवढ्यातच तिथे साक्षी येते आणि चैतन्याला मिठी मारतच विचारते, ही रंग कशी आहे, म्हणजे दिसायला कशी डेलिकेट आणि क्लासी वाटते. जो पाहणार आहे ना त्याने म्हणायला पाहिजे, नक्की यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. त्यावेळी चैतन्य विचारतो, तू रिंगचं वर्णन करते की स्वतःचं? त्यावेळी ती मोबाईलमध्ये असलेले रिंगचे फोटो दाखवते आणि विचारत असते, ही रिंग मला कशी दिसेल आणि तुला आवडली का? आता तो मोबाईलमध्ये पाहतो तर खूप वेळ झालेला असतो. म्हणतो, बाप रे, मला अर्जुन सायलीला पिकअप करायला जायचं होतं. माझा मोबाईल कुठे आहे? आता अर्जुन माझ्यावर खूप भडकेल. त्या बिचाऱ्याने मला कॉल केले असं म्हणून तो स्वतःवरच भडकतो. त्यावेळी साक्षी म्हणते, अरे शांत राहा, तुझा मोबाईल ऑलरेडी डिस्चार्ज झाला होता म्हणून मी ऑफ केला आणि तुझ्या बेडरूम मध्ये चार्जिंगला लावून दिला. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अगं का ऑफ केला तू मोबाईल? अर्जुन माझ्यावर खूप चिडेल. ते बिचारे वाट पाहत असतील माझी. ऑलरेडी मला उशीर झाला आहे, मला जायला हवं. त्यावेळी साक्षी म्हणते, अरे चैतन्य, जरा शांत हो, मी काय सांगते ते तरी ऐक. अरे आता अर्जुन खूप चिडला असेल की नाही? त्यावेळी चैतन्य म्हणतो, हो चिडला असेल. मग मला त्याला कॉल करायला नको का? त्यावेळी साक्षी म्हणते, एक सजेशन देऊ का तुला? त्यावेळी तो म्हणतो, हो. साक्षी म्हणते, आता अर्जुन चिडलेला असेल, जरा त्याचा राग निघू दे, त्याचा राग शांत होऊ दे, मग कॉल कर. नंतर तो शांत झालेला असेल, माझं सजेशन घे जरा. तुझं सजेशन कधीही चुकत नाही असं चैतन्य म्हणतो. त्यावेळी साक्षी म्हणते, मला एक हेल्प करतोस का? मला एक रिंग चॉईस करून दे. असं म्हणून दोघेही रिंग चॉईस करत असतात. तर इकडे अर्जुन झोपेतच हातवाऱ्या करत सायलीच्या स्वप्नांमध्ये अगदीच रंगून गेलेला असतो. तेवढ्यात सायली तिथे येते. अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते सायली. आता अर्जुनकडे पाहतच राहते ती, कारण हातवाऱ्या करत असतो अर्जुन. त्यावेळी सायली अर्जुनला उठवत म्हणते, अहो सर उठा पटकन, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल. अर्जुन आता उठतो. त्यावेळी सायली विचारते, सर हे काय करत होता? अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावेळी सायली म्हणते, हातवाऱ्या करत होतात. वाटत होतं तुम्ही कोर्टामध्ये एखादी केस लढत आहात. तुम्हालाही ऑफिसची आठवण येत असेल ना? तुम्ही ऑफिसमध्ये 4 दिवस झालं गेला नाहीत ना? तुम्हाला असं वाटत असेल कधी एकदाच जातोय मी. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही मी नाही जाणार, कारण आज मी घरी आराम करणार आहे. घरच्यांनाही समजायला हवं ना आपण तिकडे खूप मेहनत केली आहे म्हणून. तेव्हा सायली काही बोलत नाही, एकदम गप्प बसते. सायली म्हणते, तुम्हाला ऑफिसला जायचं नव्हतं ना? मग आधी सांगायचं ना, मी तुमच्या डब्याची तयारी करत होते. अर्जुन म्हणतो, नाही आजच्या दिवस मी आरामच करणार आहे. त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते आणि तिथून निघून जातो. अर्जुन आता झोपून जातो आणि म्हणतो की, सायली उठल्या उठल्या तुमचा सुंदर चेहरा पाहिला, मला असंच आयुष्य हवं आहे. तर इकडे रविराज बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात प्रिया येते. त्यावेळी नागराज तिच्या पाठोपाठ येतो. त्यावेळी रविराज तिला विचारतो, बाळा झोप झाली ना व्यवस्थित तुझी रात्री? म्हटलं तुला नको डिस्टर्ब करायला म्हणून काही विचारलं नाही. तुझी ट्रिप कशी झाली? त्यावेळी प्रिया म्हणते, खूप छान झाली बाबा. त्यावेळी सुमन म्हणते, अगं तन्वी, तू घरात नव्हती ना तर आम्हाला करमतच नव्हतं. तुझ्या राजस्थान ट्रिपचे फोटो दाखव ना आम्हाला. त्यावेळी प्रिया जरा घाबरते, तिला काय करावं ते सुचतच नाही. त्यावेळी नागराज लगेच विषय टाळतो, पण सुमन पुन्हा त्या फोटोंचा विषय काढते. प्रिया जरा घाबरतेच आणि म्हणते की माझा फोन रूम मध्ये आहे, आणि प्रिया रूम मध्ये फोन आणण्यासाठी जाते. प्रिया रूम मध्ये आल्यानंतर मोबाईल हातामध्ये घेते आणि विचार करते की यांना कोणते फोटो दाखवावे ते कळतच नाही. तिला काय करावं हे देखील सुचत नसतं. इकडे अर्जुन तयार होऊन हॉल मध्ये येत असतो. समोर पाहतो तर सायली सगळ्यांना नाश्ता वाढत असते. तो सायलीकडे पाहतच राहतो. अर्जुनला आता भास होतो की सायली इशारा करून त्याला बोलवत आहे. अर्जुन आता सायलीने जी भाजी नीट केलेली असते त्या भाजीचे देठ घेऊन हवेत उधळतो. त्यावेळी कल्पना विचारते, अरे अर्जुन तुझं चाललंय काय? आता अर्जुन त्या स्वप्नातून बाहेर येतो आणि गुपचूप बसतो. मनातल्या मनात विचार करतो की ही न्यूज मला आता चैतन्याला सांगायला हवी. तोच मला म्हणेल, मला माहिती होतं तू वहिनीच्या प्रेमात होता, मी तुला अगोदरच सांगितलं होतं. आता ही पहिली न्यूज मी तुला सांगणार. आता तो विचार करतो, चैतन्य आता घरीच असेल, सर्व मीटिंग वगैरे मी कॅन्सल केलेले आहेत आणि आज ऑफिस सुद्धा बंद आहे. दुसरीकडे प्रिया विचारच करत असते की काय करायचं. ह्या सुमन काकीला फोटो कुठून दाखवायचे? तिथे पाण्याचा जग भरलेला असतो. त्या जगामध्ये ती फोन टाकते आणि धावतच बाहेर येत रविराजला म्हणते, बाबा बाबा.
आणि म्हणते की मी जेव्हा फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेले ना तेव्हा माझा फोन पाण्याच्या बादलीमध्ये पडला. पहा ना बाबा, आता चालतच नाहीये. काय करू? मला सुमन काकीला फोटो दाखवायचे होते. रविराज आता फोन घेणार असतो. त्यातच प्रिया म्हणते काका तुम्ही पहा ना. त्यावेळी नागराज तिच्या हातून मोबाईल घेतो. नागराजला आता प्रियाचा हा प्लॅन समजलेला असतो. इकडे चैतन्य ऑफिसला चाललेला असतो आणि साक्षी त्याला पुन्हा पुन्हा थांबवून प्रेमाचं खोटं नाटक करत बोलत असते. तो बाहेर जातो तेव्हा साक्षी म्हणते बरं झालं गेला एकदाचा, नाही माझ्या जवळ बसतो की काय असं वाटत होतं. तर इकडे अर्जुन चैतन्यच्या घरी यायला निघालेला असतो.